पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आजी बरी आहेस ना? हो रे राजा। आजू तुला किती वेळा सांगितलंय जेवताना बोलायचं नाही? हो गाजीबाई। थोडी सरक। आई असं कसं काय झालं ग अचानक? तुला असं अटॅक बिटॅक याच्या आधी कधी आला नव्हता। एवढं प्रेशर देऊ नका यार माझ्यावरती। काय चाललंय या घरात एका पाठोपाठ एक? आई हे असं झालं मला खूप भीती वाटली ग। खूप घाबरले होते मी आतून। आता सगळं ठीक झालंय ना? आले अश्विनी, ती घेते माझी काळजी। सगळं ठीक आहे। तेच कुठे होती ही जेव्हा हे सगळं घडलं? आधी तू घरी आलीस, मग मयुरी। अगं तिला सोबत म्हणून जात होतीस ना होम ट्युशन साठी, मग तुम्ही सोबतच घरी यायला पाहिजे होतं। असं कसं झालं बरं? आत्या मी तिथून कॉलेजला गेले ना, मग आई घरी आली। प्रश्न तुला विचारलाय मी? प्रत्येक वेळी मी तुझ्या आईला काहीतरी विचारते ना, तू मध्ये मध्ये बोलू नकोस हा। अगं ती बिझी आहे ना, आजीला भरवते म्हणून बोलले मी। बघितलं दादा कशी उलटी उत्तर द्यायला शिकलीये? अगं पण मयू मध्ये बोलू नकोस। वहिनी हे सगळं झालं तेव्हा तू का नव्हतीस घरी? तू घरी नसताना माझ्या आईला काही झालं तर काय करणार? काय केलं असतंस तू? तुझं नाव घेत होती ना सतत ती, आणि तू कुठे होतीस? होम ट्युशन्स का आणखी कुठे माहिती नाही। हे बघ वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेव, तू घरी नसताना माझ्या आईला जर काही झालं किंवा या घरात काही बरं वाईट झालं तर त्याला पूर्णपणे जबाबदार तू असशील। शिल्पी आम्ही होतो ना इथे, डॉक्टर आले, सगळं व्यवस्थित झालं। उगाच कशाला विषय वाढवते शिल्पी? आणि काय काय अश्विनी, तुझा फोन का बंद होता अजून सांगितलं नाही तू? ते तिथे डिस्टर्ब झालं असतं ना म्हणून। कोण करणार होतं तुला डिस्टर्ब? आई, बाबा, कमी काही पोरं जी शाळेत गेलेली? नाही म्हणजे शिल्पी बोलते तेच बरोबर आहे। या घरात जर काही बरं वाईट झालं तर मी जबाबदार असेल। पण डॉक्टर काय म्हणाले हे ऐकलं ना तुम्ही? आईना मानसिक त्रास झाल्यामुळे अटॅक आलाय, पण हा त्रास कशामुळे झालाय हे कळतंय का तुम्हाला? अहो आई सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावर करतात, तुमच्या वागण्याचं त्यांना वाईट वाटतंय म्हणून त्यांना टेन्शन येते। लावा अजून आरोप लावा माझ्यावर, नो प्रॉब्लेम। अहो अहो असं काय करताय? हे बघा तुम्ही माझ्या म्हणण्याचा ना चुकीचा अर्थ घेताय। आज घरात जे काही होतंय ते घरातल्या सगळ्यांबरोबरच होतंय ना, याचा त्रास सगळ्यांनाच होतोय। अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी एकमेकांना धरून चालायचं की कोणत्याही गोष्टींवरनं वाद घालत बसायचे? सांगा ना मला। याला म्हणतात चोर तो चोर वर शिरजोर। मी जे काही बोलले त्याबद्दल मला माफ करा। अश्विनी तू का माफी मागतेस? तुझी काय चूक आहे त्यात? याच्या बोलण्याचा, याच्या वागण्याचा त्रास होतो उज्ज्वलाला। म्हणजे जाऊ दे हो, शांत राहा, अजून वाद वाढवू नका। अगं पण स्वतःच्या चुकांचा बलान दुसऱ्यावर ठेवतो हा, याला बालिशपणा म्हणतात।
आणि हा तेच करतोय. आणि तुम्ही काय केलं आजपर्यंत? तुम्ही तेच केलं आयुष्यभर. अहो चल ना. द्या एकमेकांना नुसती लेक्चर द्या, नुसतं बोला एकमेकांना सतत. दुसरं काही जमणारच नाहीये यांना. आई नाश्ता. नाश्ता झाला की तुम्हाला गोळ्या देते मी. हं बरं वाटतंय ना तुम्हाला? हो खूप बरं वाटतंय. हा बघ ना ग, अजून उठला नाही. तुम्ही नका हो काळजी करू, मी उठवते त्यांना. तुम्ही नाश्ता करून घ्या. अहो अहो उठा हो, मुलं शाळेत सुद्धा गेली. असं काय थ्रेडिंग, वॅक्सिंग, हेड मसाज, मेनिक्युअर, पेडिक्युअर एवढं सगळं करायचं म्हणजे अर्धा तास. ॲड्रेस जयवंतनगर. जयवंतनगरला पोचायला किती? अहो जयवंत हे बघ, इकडून असं सरळ जायचं, मग डावीकडे ओढायचं, मग तिकडे तुला मंदिर दिसेल. तिकडून परत सरळ जायचं, मग तुला एक मोबाईलचं दुकान दिसेल. तिकडून राईट मारायचं, मग कुठेही नाही वळायचं. हो ना? अरे वा, लक्षात राहिलं तुझ्या. तुम्ही काढून दिलेला हा नकाशा आहे ना, तो बघत बघत मी जाईन, म्हणजे चुकायचा प्रश्नच येणार नाही. आणि मी नकाशा जर चुकीचा दिला असेल तर? मग तर मला अजिबातच काळजी करण्याचं कारण नाही. विचारा का? का? कारण मी हरवले तर तुम्ही मला शोधत शोधत या. हे मी तुमच्यासाठी करते. एकदा का तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलात ना, मी पुन्हा माझं घर सांभाळणार. आणि हो, आज मी माझं पहिलं काम करायला जाते. मला बेस्ट ऑफ लक द्या. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. भरारी घेण्या उमले बोला पंख, म्हणे मला चाल पुढे पुढे ग आनंद. आपुल्या घरासाठी लढेन अखंड, असेल दारी सदा आनंद. तू चाल पुढे, तू चाल पुढे, तू चाल पुढे, चाल पुढे, चाल पुढे, तू चाल पुढे, चाल पुढे, चाल पुढे, तू चाल पुढे, तू चाल पुढे. प्रीटी ब्युटी मधनं मी तुमची ब्युटिशियन आले. अश्विनी वाघमारे. मी आत येऊ शकते का? ये. कुठे बसायचं? तू तिथे, मी इथे.
हे कुठे लावू? तिथे लाव. बर. जरा सावकाश. हो. वॅक्स गरम होईपर्यंत तुम्हाला थ्रेडिंग करून देते, चालेल? नाही नको, मला आधी वॅक्सिंग करायचंय मग थ्रेडिंग करू. बर. मी पायात स्लीपर घालतच नाही आणि मला काही पण न घालता राहतच नाही, त्यामुळे घरात पण मी सॉक्स घालते. घे काढ. इथे ठेवा. वॅक्स गरम लागलं तर सांगा मला. हो, पण जरा सावकाश करशील. अगं काय आहे, किती वेळ वाजतोय तो फोन? एक काम कर, त्याला सायलेंट कर, नाही तर बंदच करून टाक. हो. थांब ना, एक काम कर, आतून माझी प्लेट घेऊन ये. हो. आणि अजून कशाला हात नको लावूस. नाही. ऐक ना, जरा टीव्ही लाव ना. हो. अगं ते चौथं बटन. अगं रिमोट राहिला ना, पटकन आण, मॅच लागेल आता. घ्या. अगं सॉस राहिला ना, पटकन आण जा. ठीक आहे. आता कर सुरुवात. अगे दरवाजा उघड ना. हो. अरे तुम्ही आला? हे काय आज पुन्हा पारलं? तुला दुसरं काय सुचत नाही का? अरे हिने छान सर्व्हिस दिली, मला खूप आवडलं. अरे हो, हिचे मिस्टर पण रिअल इस्टेट मध्ये जॉब करत होते, पण बिचाराचा जॉब गेला. तू बघ ना आपल्या कंपनीत एखादा जॉब. सुषमा, तू डोक्यावर पडलीस. तुला काडीची अक्कल नाही. ब्रिक्स अँड अँगल कंपनी ही तुला धर्मशाळा वाटली का? जो दिसेल त्याला जॉब द्यायला. एक तर बाहेर कॉम्पिटिशन वाढली आहे, तो स्टाफ कमी करण्याची वेळ आली आहे.
आणि तू काय ज्याला त्याला जॉब द्यायला सांगतेस? हे थोबाडावर वेगवेगळे प्रयोग करण्यापेक्षा ना घरात जरा कामाकडे लक्ष दे. ऐक ना, सध्या तरी कोणता जॉब नाही, पण जेव्हा असेल ना नक्की तुला सांगेल. हे घे, हे पैसे आणि हा कार्ड. माझे तर फक्त 750 रुपयेच झाले. सुट्टे 1 मिनिट थांब, मी देतो. आहेत का? हो. अरे तुझ्यापेक्षा तो रामदास बरा. पहिला लिफ्ट पण होता, त्याचा ऑफिस बॉय झाला, त्याची प्रगती झाली. तुझा प्रोग्रेसचं काय? काम करायची ना इच्छा लागते, ग्रो व्हायची चिंता लागते, पण तुझ्यात तर मला काहीच दिसत नाही. सर माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी थोडा वेळ घेतो. हे तुला द्यायला कंपनीकडे वेळ नाहीये. शो रिझल्ट. ज्या माणसाने माझ्या नवऱ्याचा इतका अपमान केला त्याचे पैसे मी नाही घेणार. हे घे. अगं हे घे, पैसे घेऊन जा. मॅडम तुम्हाला स्पेशल डिस्काउंट मिळाले. पैसे द्यावे लागणार नाहीत तुम्हाला. तुम्हाला एक सर्व्हिस फ्री आहे.